रामकृष्ण हरी मंडळी बरं का, आपलं फडकेवरची इडलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. मग त्याच्यात कमेंट होत्या की याची रेसिपी दाखवा. आता 1:45 मध्ये मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. 4 फुलपात्र मी तांदूळ घेतलं, 1 फुलपात्र उडदाची डाळ घेतली, अर्ध फुलपात्र पोहे आणि अर्ध फुलपात्र मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा असाच घेतला, म्हटलं चला साबुदाण्याने जरा थोडीशी अजून पांढरी इडली होईल. आणि हे सगळं छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं. स्वच्छ 7-8 पाण्याने तरी धुतलं. यात मेथी दाणा टाकायला विसरायचं नाही. मेथी दाण्याने इडली ही छान होती. आणि दुसरं म्हणजे डोसा कुरकुरीत होतो. आणि हे व्यवस्थित छान धुतलेलं तांदूळ हे झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचं रात्रभर. आणि जे पाणी आपण ठेवलेलं आहे झाकून भिजवण्यासाठी, त्याच पाण्यात इडलीचं हे म्हणजे जे तांदूळ डाळ वगैरे आहे ते दळून घ्यायचं, वाटून घ्यायचं छान मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि वाटल्याच्या नंतर व्यवस्थित डब्यामध्ये छान काढून घ्यायचं, स्वच्छ डब्यात बरं का, घाणेरडा करायचा नाही. आणि त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा इनोही टाकू शकता तुम्ही. आणि मीठ घालायला विसरायचं नाही. आता हे झाल्याच्या नंतर हलवून हे डबा रात्रभर झाकून ठेवायचं आणि सकाळी हे पीठ तुम्हाला फर्मेट झालेलं भेटेल. आता त्यासाठी ना पहिलं असं भांडं, म्हणजे हे आम्हाला किलो बाय बिर्याणी आणली होती व्हेजवाली, त्याचं हे भांडं आहे. आता त्याच्यामध्ये पहिलं त्यात पाणी ठेवायचं, पाणी उकळवायचं आणि त्याच्यामध्ये फडकं बांधायचं आणि त्या फडक्यावर डायरेक्ट इडलीचं पीठ टाकून घ्यायचं. ते आपोआप ते खाली जातं आणि त्याचा आकार घेतो. त्यामुळं वेगळा असा आकार घ्यायची त्याला काही गरज लागत नाही. MTRची ही चटणी त्यांनी आणलेली आहे, खूप छान चटणी आहे, मला तरी आवडली. आणि इडली अशी 10 मिनिटातच ती वाफून निघाली आणि मस्त छान निघाली. काय सांगू, इतकी स्पॉन्जी झाली होती. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. मी आता ही जसं मला हे माहिती झालं, मी अजिबात म्हणजे अजिबात इडलीच्या पात्रात करत नाही, अशीच करते मी. तुम्हाला आवडली का?